नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण हे ब्लाऊज वर्क करायला घेतलंय। अर्जंट होतं त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण मला बनवता नाही आला। जेवढा बनवला आहे तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। बघा, पूर्ण आपण आउटलाइन करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर डिझाइन ट्रेस करून घेतलेली आहे। आता रिंगने फिट करून घेतलेलं आहे हे। बघा, कापड पूर्ण टाईट पाहिजे, त्याच्यामुळे आपली निडल अडकत नाही कापडामध्ये। आता इथे जरी थ्रेड आणि मी एकतर निडल घेतलेले आहे आणि इथे पूर्ण अशी आउटलाइन करून घेणार आहे। चला तर आपण पूर्ण आउटलाइन करून घेऊया। बघा, इथे पूर्ण आउटलाइन करून घेतलेली आहे। आता इथे जो आपण नारळाची शेंडी आहे, कळश आपण बनवत आहोत, त्याच्यासाठी मी कॉपर कलरचा जरी थ्रेड वापरलेला आहे आणि इथे आपण सॅटिन स्टिच वापरून तो नारळाचा शेंडा आहे तो कंप्लीट करून घेणार आहोत। बघा, खाली 2 स्टिच, पुन्हा रिवर्स वरती 1 स्टिच आणि त्याच्या पुढे लॉक स्टिच, असं करत आपल्याला पूर्ण शेंडा कंप्लीट करून घ्यायचा आहे। बघा, कलशाला पण आउटलाइन करून घेतली आणि इथे आता कुंदन चिटकवून घेत आहे। बघा, हे मार्केटमध्ये इझिली आपल्याला अवेलेबल असतात। बघा, आता फिशला ही 3 नंबर मण्यांची आउटलाइन करून घेत आहे। आता इथे आपण सिक्वेन्स आणि शुगर बीड्स लावून आपण त्याची पूर्ण स्किन तयार केलेली आहे। आता हे कसं लावायचं हे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेली आहे, चमकी वर्क, ती नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता नेक्स्ट आपण ही जी माशाची शेपूट आहे याला आपण कटोरी सिक्वेन्स वापरलेले आहेत, त्याच्यामुळे ते खूप छान वाटतं। त्याच्यानंतर जे माशाचं तोंड आहे तिथे आपण कट्स बीड्स वापरले आहेत, म्हणजे तो प्रॉपर माशाचं तोंड आहे हे दिसतं। त्याचप्रमाणे आता ही जी माशाची पाखं आहेत, म्हणजे जी खालची पाखं असतात, त्याला आपण 3 नंबरच्या मण्याने आउटलाइन करून त्याच्यात सुद्धा आपण कट्स बीड्स भरलेले आहेत, म्हणजे लोड केलेले आहेत। त्याच्यानंतर जी कलशात पानं आहेत ती आपण सिल्क थ्रेडने भरून घेतलेली आहेत, त्याच्याबरोबर आपण त्याला शुगर बीड्सने आउटलाइन करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान लुक क्रिएट तिथे झाला। त्याच्यानंतर आपण गळ्याला 3 नंबरचे मणी लावून घेतलेले आहेत, जे की नंतर 2 सोडून तिसरा वरती असं आपण झिगझॅगमध्ये मणी लावलेले आहेत। बघा, आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक हा असा असणार आहे। बाहीला फिश आणि नंतर आपण रेडीमेड लेस आपण स्टिच केलेली आहे आणि खाली लटकन लावलेले आहेत। या ब्लाऊजची डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।